जनगणना 2027साठी 11,718 कोटी रुपयांच्या आर्थिक तरतुदीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. देशातली पहिली संपूर्ण डिजिटल जनगणना, जातीनिहाय गणनेचा हे समावेश. मुंबईत जगातील सर्वात मोठं जागतिक क्षमता केंद्र उभारण्याच्या दिशेनं आंतरराष्ट्रीय कंपन्यांची सकारात्मक चर्चा. मोठ्या रोजगार निर्मितीची अपेक्षा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. सरकारनं राबवलेली दूरदर्शी धोरणं आणि सुरक्षा दलांच्या कारवाईमुळे राज्य नक्षलवाद मुक्तीच्या उंबरठ्यावर. मुख्यमंत्री. नक्षलवाद संपवण्यासाठी अतिदुर्गम भागात पोलिसांच्या चौक्या उभारण्याचे निर्देश. राज्यात 1200 एकर जमिनीवर जागतिक दर्जाचं भव्य कृषी बाजार बनवणार. पणन मंत्री जयकुमार रावल यांची माहिती. पणन सुधारणा विधेयक विधानसभेत मंजूर. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच एकत्रित लढणार. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष एकनाथ शिंदे यांचा पुनरुच्चार. हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत दोन्ही सभागृहात विरोधी पक्षनेता नेमावा. उद्धव ठाकरे यांची मागणी. विधानसभा अध्यक्षांची घेतली भेट. मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसनं नवाब मलिकांना स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचं नेतृत्व दिल्यास भाजपा त्यांच्याशी युती करणार नाही. अमित साटम यांची स्पष्टोक्ती. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचं अंदमान इथं गृहमंत्री अमित शहा आणि सरसंघचालक यांच्या उपस्थितीत अनावरण. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन. राष्ट्रपती, पंतप्रधानांसह राजकीय क्षेत्रातून दुःख व्यक्त. आणि 19 वर्षाखालील आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताच्या वैभव सूर्यवंशीच्या 150 शतकी खेळीच्या जोरावर भारताचं UAE समोर 433 धावांचं आव्हान.